सुरेश धस यांनी गौप्यस्फोट केलाय, सांगितलंय वाल्मिक कराड याला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापेक्षा मोठं व्हायचं होतं. धनंजय मुंडे हे आवडतेपणेचं राजकारण करतायत. त्यांनी बाळूतून पैसे, राखेतून पैसे वगैरे कमवलं आहे. बघा आता ह्या गोष्टी वारंवार बाहेर आलेल्या आहेत. बीडमध्ये बीड पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे या महाराष्ट्रात सुरू होता आणि अजूनही चाललेला आहे. ही धुळफेक सुरू आहे, तपास हा धुळफेक आहे. अजूनही तेच चालू आहे, वाचवण्याचेच प्रकार चालू आहेत आणि हे वाचवले जातील. खरे आरोपी आजही बाहेर आहेत. सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात. त्यांना वरून दट्ट्या आला की माघार घेतात. सुरेश धस जर हिमतीने उभे राहिले असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राला जो बीड पॅटर्नचा कलंक लागतो तो धुवून काढण्यासाठी एक आमदार म्हणून नव्हे तर या महाराष्ट्राचा मराठी नागरिक म्हणून त्यांनी आपली लढाई चालू ठेवली पाहिजे. बेडरपणे आणि निर्भयपणे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे राहू. सामनामधून तुम्ही आज सरकारवर टीका केली आहे. लाडक्या बहिणीच्या नावाने गळा काढत शेतकरी कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा आहे ना ते सरकारची फसवणूकच सुरू आहे ना. लाडकी बहीण असेल, कर्जमाफी असेल, तुम्ही त्यांचा जाहीरनामा बघा ना. त्यात काय घोषणा आणि वचनं दिली आहेत. त्यात कर्जमाफीची वचन आहे ना. आणि कृषी मंत्री म्हणतात कर्जमाफी शक्य नाही. म्हणजे तुम्ही लोकांना फसवलं. बोले आपका क्या भाई बोले. मुंबईचा आदित्य कार्यक्रम होतोय. मुंबई महापालिका निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात. त्याच्यावरती मी नंतर बोलीन. हा दिल्लीतला विषय नाही. आप बोलिये. दादर रत्नागिरीची पॅसेंजर होती ती बंद